सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज नवरात्राचा आपला 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवसाचं पहिलं सत्र करत असताना कालच्या सत्रातला काही भाग आपला राहिलेला आहे। आपण पहिल्या दिवसापासून परमेश्वरांनी सांगितलेला जो धर्म आहे, मुक्तीचा जो मार्ग आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय काय पर्याय दिलेले, अर्थात काय काय दरवाजे सांगितलेले आहे आणि त्या दरवाजातून आपल्याला कोणत्या अनुषंगाने बाहेर पडता येईल किंवा बाहेर पडावं लागेल, त्याशिवाय परमेश्वर आपल्याला भेटणार नाही। कारण परमेश्वराचा धर्म कशासाठी आहे? जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी, जीवाच्या मुक्तीसाठी। आणि म्हणून परमेश्वरांनी आपल्याला जे दरवाजे सांगितले त्यातला पहिला दरवाजा कोणता अभ्यासला आपण? ज्ञानाचा दरवाजा। या पहिल्या ज्ञानाच्या दरवाज्यातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला हा मुक्तीचे जे पुढे चाल आहे ती आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही। म्हणून ज्ञानमोचक सांगितलं। दुसरा दरवाजा कोणता सांगितला? सेवा दास्य, ज्ञानयुक्त दास्य, सेवा। तो भाव आपल्याला निर्माण करावा लागेल। दास होणं पुरे नाही का? दास होण्याचा जो भाव आहे तो इतका सोपा नाही आहे, पण तो ज्ञानयुक्त असला पाहिजे, संसारक्षम असला पाहिजे। जोपर्यंत आपल्याला ज्ञानाचा समज निर्माण होत नाही तोपर्यंत दास्य करण्याची इच्छा होत नाही। आज्ञीन लोकांना अभिमान असतो बघा खूप, अरे मी कशालाही करू, मी तर असा आहे, मी तर तसा आहे। पण श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा यज्ञामध्ये काय केलं? पत्रावळ्या उचललेल्या आहे। म्हणजे देवानी सुद्धा आपल्याला दास्याचं महत्त्व सांगत असताना स्वतः करून सुद्धा दाखवलेलं आहे। स्वामी श्री चक्रांनी सुद्धा दास्य केलेलं आहे। पूजनीय भांडारेकरांचं शुश्रूषा केलेली आहे, दास्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। परंतु ज्ञानातून ती निर्माण झाली पाहिजे, ज्ञानातून समज निर्माण झाला पाहिजे। आणि जो अज्ञान आहे तो दास्य करू शकत नाही। जरी करत असेल तर तोचा जो भाव आहे, ती शुद्धता आहे, ती त्याच्यामध्ये राहू शकत नाही। म्हणून ज्ञानाच्या आधारावरती दास्य झालं पाहिजे। म्हणून दास्याच्या दरवाजातून जेव्हा आपण बाहेर पडू तेव्हा तिसरा कोणता दरवाजा लागतो आपल्याला? निमित्त मानिजे, म्हणजे निमित्त होईजे। निमित्त आपण झालो पाहिजे कोणाला तरी, ज्ञानाला, वेदाला, बोधाला, स्थानाला, क्रियेला, शास्त्र ऐकण्याला, शास्त्र ऐकायला लावणाऱ्याला, कर्मकांडातून काढायला आपण निमित्त झालो पाहिजे। पण निमित्त आपण होऊ शकतो का? नाही। ज्ञानाच्या ह्या दरवाजातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा दास्य करायला लागू आपण त्यावेळेस परमेश्वर आपल्याला निमित्त करतात। आणि ही निमित्ताची जी क्रिया आहे ही सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी आपल्याला पुढच्या कोणत्या दरवाजात जावं लागेल? संत सामुग्री, कर्म, आपले वर्तमान काळातील चांगले कर्म, मानसिक असेल, वाचिक असेल, प्रारब्ध असेल। अन्यथा आपण सारं करतोय, आपली विचारधारा चांगली नाही, आपली दृष्टी चांगली नाही, तर आपल्याला पुढचा दरवाजा पास करता येईल का? नाही। म्हणून संत सामुग्रीचं गाठोडं आपल्याला घेऊन चालावं लागेल। ते बी 1 दिवस 2 दिवस असं नव्हे, सातत्यपूर्ण त्या संत सामुग्रीचा विचार करून आपल्याला आपल्या जीवनाची जी आध्यात्मिक जीवनाची जी प्रगती आहे ती साधावं लागणार आहे। त्याच्याशिवाय आपण पुढं सरकू शकत नाही। मग आपल्याला चौथा कोणता दरवाजा आहे? 5वा दरवाजा। 4 किती कोणते झाले? ज्ञान, दास्य, निमित्त आणि संत सामुग्री, या 4 झाले। आता 5वा दरवाजा कोणता? प्रेम। 5वा दरवाजा प्रेम। या प्रेमाच्या दरवाजात आपण आलेलो आहे। आपल्याला एकच प्रेम माहिती आहे। कोणतं प्रेम माहिती आहे? जे नाहीच आहे ते माहिती आहे। हे वैशिष्ट्य आहे आपलं। जे प्रेमच नाही आहे ते प्रेम आपल्याला माहिती आहे, पण देवाने ओरिजिनल प्रेम आपल्याला सांगितलं आहे। ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम। प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे, आणि प्रेम होताच परमेश्वर आपल्याला प्राप्तीला घेऊन जातात। म्हणून प्रेमाचे उपाय आपण केले पाहिजे, प्रेमाचे उपाय आपण जोडले पाहिजे। त्यासाठी आपल्याला पहिले 5ही दरवाजातून, 4ही दरवाजातून पास व्हावं लागेल, सातत्यपूर्ण त्यावर चालावं लागेल, तेव्हा परमेश्वर आपल्याला प्रेम देणार आहे। ते इतकं सोपं नाही आहे। या भौतिक जगात एखाद्याचं प्रेम मिळवायचं तरी आपल्याला किती एफर्ट्स करावं लागतात, किती कष्ट घ्यावं लागतात, किती वेळ द्यावा लागते। आणि ते मिळाल्यानंतर आपल्या लक्षात येतं, अरे तर प्रेमच नाही, विनाकारण वेळ गेला। तर परमेश्वराचं प्रेम मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण जीवन द्यावं लागेल। म्हणून प्रेम, आणि त्या प्रेमातही 2 प्रकार पडतात। परनिष्ठ
आणि स्वनिष्ठ म्हणजे दुसऱ्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण करतो तो उत्तम प्रेमोपाय सांगितलेला आहे. आणि स्वनिष्ठ म्हणजे फक्त आपला आपला विचार करतो तो आपल्यापुरता मर्यादित आहे. म्हणून हे प्रेम जे आहे परमेश्वराचा मिळवायचा आपण सतत ध्यास घेतला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. आता तुमच्या मनात बऱ्याच कन्फ्युजन निर्माण झाली, कारण परमेश्वराच्या प्राप्तीचे 2 साधनं सांगितले, ज्ञान आणि प्रेम. आणि हे ज्ञान साधन कसं आहे आणि प्रेम साधन कसं आहे, परमेश्वर प्रेम साधकाला कसं घेऊन जातात हे काल आपण विवेचन केलं, चिंतन केलं. परंतु तुम्हाला असं वाटलं मग प्रेम होतात लगेच परमेश्वर प्राप्ती झाली, असं होत नाही. प्रोसेस, सिस्टम ही दोन्हीही भक्ताची सारखीच असते. शाब्दज्ञानात पास झाल्यानंतर अप्रोक्ष ज्ञानात मग तो ज्ञानी असो किंवा प्रेमी भक्त असो, त्यालाही शाब्दज्ञानातून अप्रोक्षात जावं लागेल, अप्रोक्षातून सामान्य ज्ञानात जावं लागेल, सामान्य ज्ञानातून विशेष ज्ञानात जावं लागेल आणि विशेष ज्ञानातून गेल्यानंतर परमेश्वर अनादि अविद्येचा छेद करतात. प्रोसेस आणि सिस्टम सारखीच, बदल नाही. परंतु काल मी तुम्हाला सांगितलं फक्त प्रेमी भक्ताची जी प्रोसेस आहे, सिस्टम आहे, ती परमेश्वराच्या कडेने असते आणि ज्ञानीला स्वतः प्रयत्न करावा लागतो, स्वतः त्याची कड वापरावं लागतं. म्हणून प्रोसेस मात्र दोन्ही असते, प्राप्ती मात्र वेगळी असते. प्रेमियाची प्राप्ती ईश्वर स्वरूपाची, ज्ञानीची प्राप्ती ब्रह्मस्वरूपाची. प्राप्ती जरी वेगळी असली परंतु आनंद सारखाच आहे. च्युती दोघांनाही नाही, म्हणजे परत रिटर्न दोघांनाही नाही, ती कैवल्याचीच प्राप्ती आहे. म्हणून परमेश्वर म्हणता विकल्प करू नये, हे असंच का ते तसंच का. मग जर दोघांनाही रिटर्न नाही तर मग प्राप्ती 2 वेळा सांगितल्या. तर प्रेमी भक्तावर अन्याय होऊ नये. का तर प्रेमी भक्त देवाला आवडतो आणि त्या प्रेमी भक्ताला देव आवडतो. देव म्हणतात मला तर सारेच आवडतात, मी कोणाला आवडतो हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला कोण आवडतं याचं चिंतन करा. आपल्याला सारं आवडतं पण देव नाही आवडत. देव आवडला पाहिजे आणि त्याला देव आवडतो. त्याचं सारं उठणं बसणं खाणं पिणं झोपणं सारं काही फक्त आणि फक्त परमेश्वरासाठी असतं. तो संग्रह पाळण्याच्या भानगडीत नाही पडत. तो देव एके देव. बाईचा संग्रह पाळत नव्हत्या. तिथं येऊन काही चुकी झाली का लगेच घागरा बांधलाच बाईसांनी. देवाच्या जवळ उठणं बसणं त्याचं चांगलं नाही त्याच्याविषयी बाईसा चिडचिड करायच्या. परंतु ज्या भक्ताला देव आवडतो ना तोच भक्त बाईसांना आवडायचा आणि त्या भक्ताबरोबर त्यांची कधीच कटकट झाली नाही. म्हणून प्रेमी भक्त अशा पद्धतीनं जर परमेश्वरावर प्रेम करतो तर त्याच्यावर अन्याय व्हायला नको. चिकित्सा नाही, येऊवा पर्याय नाही आणि प्रश्नच नाही. बाईसांनी कधी देवाला प्रश्नच नाही विचारले. विचारले 1-2 वेळा तर देवाला देवाच्या आईची शपथच घ्यायला लावली. कारण काय, देव म्हणतात अनादि अविद्या. म्हणजे अनादि अविद्या म्हणजे काय, अज्ञान. अज्ञान म्हणजे काय, मूळ विद्या. म्हणजे मूळ विद्या म्हणजे काय, बाई म्हणे गब्बस नाही तर आता मला मातेची शपथ तुम्हाला. ह्या ज्या गोष्टी आहे या साऱ्या सारख्याच आहे. त्यांना एक तर प्रश्नच पडत नाही माझा देव. परत एखादा पडलाच तर तो देवाव्यतिरिक्त त्यांना लक्षात काही घ्यायचंच नाही आहे. त्याच्यामुळं देव म्हणतात गप्प बसा काही बोलू नका आता. हे असंच आहे म्हटलं. म्हणून प्रेमी भक्तावर अन्याय व्हायला नको म्हणून प्राप्ती 2 सांगितल्या. मात्र तिथून परत रिटर्न दोघंही नाही, दोघांनाही मुक्ती, दोघांनाही परमेश्वराचा आनंद. आता बऱ्याच वेळा तुम्हाला ऐकलं असेल नित्यविधीपेक्षा निमित्तविधी श्रेष्ठ. आता हे पुढं आपण येणार आहोत. आता काल आपण बघितलं जे प्रेमाचे परनिष्ठ थोर प्रेमोपाय आहे आपण त्याचं विवेचन केलं आणि ह्या विवेचनामधलेच काही अजूनही थोर प्रेमोपाय आहे की जे प्रेमोपायापासून आपण आजही दूर आहोत. काही करतात लोक परंतु त्याची जाण तेवढं आपलेपण लागलेपण नाही राहत. हे परमार्गात वर जर काही संकट आलं, काही संकट येतं, शास्त्राचं येऊ शकतं, स्थानाच्या संदर्भात येऊ शकतं, मार्गाच्या अनुषंगाने येऊ शकतं,
किंवा आता दुष्काळ आहे त्याच्या अनुषंगाने येऊ शकतं कोणतंही संकट परमार्गाच्या अनुषंगाने जर परमार्गावर आलं शासनाचं येऊ शकतं तर त्यावेळेस हा जो नामधारक वासनिक आहे हा उपाधिवंत आहे, श्रीमंत आहे, व्यावसायिक आहे, त्याच्या ओळखी आहे, राजकीय संबंध आहे, तर त्या उपाधिमंताचा त्यांनी वापर करून त्या संकटामध्ये हा माझा देव माझा धर्म असं म्हणून जर मदत झाली, मदत केली, सेवा केली त्या भावनेने, तर तो थोर प्रेमोपाय आहे, थोर. परंतु हा प्रेमोपाय मिळवणं एवढं सोपं नसतं, कारण हा कोण आहे? कर्मराटीच, म्हणजे आपल्यातलाच परंतु अनुसरलेला नाही, किंवा कर्मराटीचा असू शकतो. एखादा कर्मराटीचा राजकीय माणूस आहे, मंत्री आहे, आमदार आहे, खासदार आहे, किंवा आणखीन मोठा श्रीमंत माणूस, पण धार्मिक आहे, त्याला बोध नाही आहे, परंतु असा प्रसंग आला अरे देवाचं आहे धर्माचं आहे म्हणून जरी त्याने हे केलं तर त्यालासुद्धा प्रेमाचा उपाय जोडून पुढं भविष्यात बाईसांनी काय उपदेश घेतला नंतर प्रेमाचे उपाय जोडले का? अनुसरले मग प्रेमाचे उपाय जोडले का? ते अन्य असतानाच प्रेमाचे उपाय जोडले ना. देव काय म्हणतात, पूर्वी म्हातारीशी ईश्वर सेवा घडली, ईश्वर सेवा घडली तेव्हा तिला काय बोध होता का? तर ईश्वर सेवा घडली करण्याची तिची भावना होती, श्रद्धा होती, संस्कार होता, प्रेम जोडला, घरात जाऊनही संबंध दिला, परमेश्वरांनी घरी जाऊन संबंध दिला. त्याच्यामुळं हा जो आहे हा येथीचाच पाहिजे असंही नाही आहे, ही तर जाणतेपणाने जर तुम्ही केला तरी प्रेम भेटल. कर्मराटीतला सुद्धा प्रेम मिळू शकतो, नाही तर कर्मराटीतच ज्ञान आणि प्रेम मिळतं. ज्ञान आणि प्रेम हे कर्मराटीतच मिळतं, अन्यालाच मिळतं. कसं? आपण अन्य होतो ना, आपण डायरेक्ट उपदेशी झालो का? बोध झाला का आपल्याला? आपण अन्य असताना कळत न कळत आपण अहेतुक क्रिया केली, कळत न कळत, आपल्याला माहीत नाही आहे, संस्कार आहे, प्रयत्न आहे, आणि कळत न कळत अहेतुक केलेली क्रिया ती परमेश्वरांपर्यंत पोचली, परमेश्वराने स्वीकारली, मग तिडं तो उपाय त्यांनी जोडला आणि मग परमेश्वराने त्याला बोध दिला. तसंच प्रेमाचं पण आहे, तिकडं जोडायचं मग इकडं येऊन प्रेम द्यायचं. तसं काही अडीअडचणीच्या काळात, संकटीच्या काळात तो तर करणारा आहे, संस्कार त्याला करायला लावतं आहे, पण इथं आल्यानंतर बोध झाल्यानंतर त्याला ही जाणीव झाली तर मग उपाधिमंत जो आहे, उपाधी आहे तुमच्याकडं, पैशाचा योग्य ठिकाणी वापर किंवा आपल्या पदाचा योग्य ठिकाणी वापर, आपल्या अडीअडचणीच्या काळात, धर्माच्या अडीअडचणीच्या काळात योग्य ठिकाणी वापर. हे सिन्नर ते शिर्डीचा रस्त्याचं काम चालू होतं, एक अनुभव सांगतो. रस्त्याचं काम चालू होतं, मोठा रस्ता झाला आहे बघा, 4 पदरी रोड झाले, आणि या रस्त्याच्या कामामध्ये खोपडीचं जे तिकडचं स्थान आहे ते जात होतं. मला समजलं, मग काही मंडळी घेऊन मी ते NMRDचं जे ऑफिस असतं नाशिकला तिथं गेलो. गेल्यानंतर मेन जे साहेब आहे त्यांना म्हटलं त्यांना भेटायचं आहे. मग गेलो भेटायला, आतमध्ये केबिनमध्ये बसलो. म्हटलं नमस्कार सर, आम्ही असे XYZ ओळख दिली, आणि आम्ही मानव सांप्रदायिक आहोत. सिन्नर ते शिर्डी रस्त्याचं काम चालू आहे, त्या रस्त्याला आमचा विरोध नाही आहे, परंतु आमचं खोपडीला एक स्थान आहे आणि त्या स्थानाच्या ठिकाणी ते रस्त्याला लागून असल्यामुळे स्थान जाण्याची शक्यता आहे असं आम्हाला कळालं आहे. आम्ही स्थान वंदन, स्थान पूजक लोक आहोत, त्यामुळं ते स्थान आम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे. इतर ठिकाणी तुम्ही काय करता म्हटलं, मंदिर आतमध्ये आलं का ते मंदिर दुसरीकडे बांधून देतात, उलट चांगल्या पद्धतीने बांधून देतात. त्याच्यामुळं ते आम्हाला करता येणार नाही, कारण आम्हाला ती जागा महत्त्वाची आहे. तुम्ही मंदिर सोन्याचं बांधून दिलं तर काय उपयोग नाही, असं मी माझ्या पद्धतीनं त्यांना कन्व्हिन्स करत होतो. आणि ते थोडेसे हसले. मला राग आला, म्हटलं आपण एवढं सिरियसली याला सांगतोय ना, हा हसू राहिला. म्हटलं हसायला काय झालं? माझं मग थोडंसं जरा सटकली. मग ते म्हणजे तसं नाही आहे, तुम्ही जे सांगताय सर्व मला माहिती आहे. म्हणजे काय माहिती आहे? म्हणे मी पण उपदेशीच आहोत, मी मानव आहोत. पण ते तिकडचे मराठवाड्याकडचे होते आणि मला याची जाणीव आहे आणि मला लक्षात आहे म्हणे, आणि त्याच्यावर आमचं वर्क चालू आहे. मग त्यांनी लगेच बेल वाजवली. जे सर्वे करणारे आहे रस्त्याचे त्याला बोलवलं. म्हणले काल तुला पाठवलं होतं, कुठं काय केलं तू? म्हणजे अगोदर त्यांनी ते वर्किंग चालू केलं होतं. त्यांनी तो नकाशा दिला,
की हा रस्ता असा असा जातोय, मंदिर उडतंय, परंतु आता तुम्ही सांगितलं साहेब थोडंसं बाजूला घ्यायचं, तर मी अशा पद्धतीनं थोडासा टर्न केला आहे आणि जर तिकडं सरकवायचं म्हटलं तर त्या बाजूला पेट्रोल पंप आहे, त्यांनी विरोध केला म्हटले. ते म्हणतात ते असं नाही, कारण ते अन्य माणूस आहे पेट्रोल पंपवाला, त्याच्या लक्षात आलं की हे करताय. तर म्हणे मग एक काम कर, आता तू काय कर की इथं जागीच आल्यावर टर्न नाही करता येणार तुला, तू परत सर्वे कर. तो टर्न आहे ना डायरेक्ट 2 किलोमीटरवरून थोडा 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 असं बाजूला रस्ता सरकवायचा का जेणेकरून लक्षात येणार नाही आणि आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. एकच लक्षात ठेव का हे मंदिराला आपल्याला हात लावायचा नाही. हे त्यांनी डायरेक्ट जे बॉस होते त्यांनी त्याला सांगितलं. आता तो अन्य माणूस आहे, ते इकडं तिकडं असं मंदिर आलं तर आपली एक प्रॅक्टिस काय असते का मंदिर आपण बांधून देतो, पण साहेब डायरेक्ट सांगते या मंदिराला हात लावायचा नाही. आणि आपल्याला आयडिया देतात, कारण डबल सर्वे करावं लागणार, ते सर्व नियोजन करावं लागणार, तेव्हा नाही करायचं आहे आपल्याला. एवढं लक्षात ठेव आणि कामाला लाग. सांगण्याचं तात्पर्य काय की ज्या खुर्चीवर जे बसले त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून धर्माच्या अनुषंगाने जी क्रिया केली ती प्रेम देऊन जाणार आहे त्यांना. आणि मग मी त्यांना एक भावना व्यक्त केली का इथं जर एखादा अन्य माणूस असता का ज्याला बोध नाही आहे, त्याला किती डोकं उठाड केलं असतं तरी त्यांनी एवढं सिरियसली समजून घेतलं नसतं. परमेश्वराचंच नियोजन आहे का हे काम करत असताना तुम्हाला इथलं बदली होऊन इथं बसवणं, म्हणजे देवाची इच्छा आहे का तुमच्याकडून हे काम करून घेणं. त्याला बरं वाटलं, तो म्हणे काय असेल ते असेल, पण काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणे. मग तिथं गेल्यावर तुमच्या लक्षात येईल बघा, तो रस्ता थोडासा असा तिरपा पण केलेला आहे, त्यांनी जाळी वगैरे टाकलेली जेणेकरून काही प्रॉब्लेम येऊ नये, मंदिराला कोणत्याही प्रकारचा हात त्यांनी लावला नाही. थोडक्यात अशा प्रसंगात धर्माच्या प्रती, धर्माच्या अडीअडचणीच्या काळात जर आपण आपली उपाधी, आपलं पद, आपला पैसा जर आपण उपयोगी लावला तर आपल्याला प्रेम भेटतं. पण आपल्याला हे माहीतच नाही आहे. काही अडीअडचणीच्या काळात पैसा लावायचा असतो, आपल्याला फक्त एकच क्रिया माहिती आहे, अन्नदान, ती उत्तम क्रिया. आणि द्या अन्नदान, इकडं पंगत तिकडं पंगत, या साऱ्या पंक्ती देऊन देऊन आपण आहे ना आपला भ्रम निर्माण केलेला आहे की आपल्याला आता देवही होणार आणि सारच होणार. परंतु त्याच्या व्यतिरिक्त तत्व काय, सिद्धांत काय, त्या अनुषंगाने त्या चौकटीत राहून जर केलं तर ते होत राहत. म्हणून हा प्रेमाचा अत्यंत उत्तम उपाय आहे. आणि ज्या वेळेस काही गरज पडेल त्यावेळेस आपण आपलं जो बी अधिकार आहे तो धर्मासाठी वापरला पाहिजे. कर्तव्य म्हणून आपण, प्रेमोपाय म्हणून आपण, आपल्या धर्माची सेवा म्हणून आपण विचारलं पाहिजे, केलं पाहिजे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे ह्या ज्या परनिष्ठ थोर प्रेमोत्वामध्ये ईश्वराकारणे किंवा साधनवंता कारणे देह उडवणे म्हणजे काय, ईश्वराकारणे किंवा आपल्या ईश्वराचे आता काय साधन, स्थान आहे, प्रसाद आहे, वासनिक आहे, भिक्षुक आहे, यांच्या कारणे आपण जीव दिला, थोडक्यात देह ओढवला, तर आपल्याला प्रेमोपाय होईल. तो काही आत्मघात होणार नाही. काही अनुषंगाने एखाद्या साधकावरती कोणीतरी त्याचा प्रसव आला आणि ते मारायला आले आणि आपण मधी पडलो तर त्याचं जर काही झाला घात, आणि अशी स्मृती पण आहे, त्यामुळं त्याला डायरेक्ट परमेश्वर प्रेम देतात. परंतु असं काही प्रसंग येत नाही. बरं कधीतरी जर आला जंगलात तिकडं कुठं गेलेले आहे साधक, आपण त्यांच्याबरोबर आहे ना, आपण साधकाबरोबर राहतच नाही शक्यतो. हे जैन लोक आहे बघा, प्रवास करतात त्यांचे साधू, त्यांच्याकडे काय सिस्टम आहे, ह्या गावातले जे साधक आहे ना पुढच्या गावापर्यंत ते 5-10 लोक असतात त्यांच्याबरोबर. मग ते पुढच्या गावातले आले की रिटर्न येतात, पायी जातात, ते पुढं करतात. आपले साधू अजून पायी फिरतीच नाही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जायचा प्रश्नच येत नाही. जे जात आहे ते एवढं आपण जागरूक नाही आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला माहीतच नाही आहे. अशा काही गोष्टी कराव्या लागतात, त्याचा इफेक्ट होतो. त्या साधकामध्ये जो आत्मबल आहे ते वाढतं, त्यातून त्याची जी साधना आहे त्या साधनेला बळ भेटतं आणि त्याला आपण निमित्त झाल्यामुळं उद्या काही झालं, प्रॉब्लेम आला हे ते, तर आपल्याला प्रेमाचा उपाय घडतो. आणि हे जो प्रेमाचे उपाय हे थोर सांगितलेले, कोणते, परनिष्ठ, दुसऱ्यासाठी,
दुसऱ्याचा निमित्त होण्यासाठी. जेव्हा आपण आता निमित्त सेवादास्य या साऱ्या दरवाज्यातून पास होत येऊ, तेव्हा परमेश्वर आपल्याला हे प्रेमाचे उपाय जोडून देतात. आपण नाही जोडू शकत. परमेश्वर आपल्याला तशी वेळ काळ परिस्थितीनुरूप संधी देतात आणि ते प्रेम, जर एखाद्या जीवाला प्रेम द्यायचं आहे असं परमेश्वरांनी ठरवलं तर डायरेक्ट देता येत नाही. पहिले त्याचे प्रेमाचे उपाय जोडावं लागतात आणि ह्या प्रेमाचे उपाय जोडल्यानंतर मग परमेश्वर त्याला प्रेम देतात. आणि म्हणून आपल्याला आपल्याकडेनी जरी प्रेम पाहिजे अशी वासना जरी आहे, इच्छा जरी आहे, तळमळ जरी आहे, प्रार्थना जरी आहे, पण आपल्याला ते उपाय जोडण्यासाठी इच्छा ठेवायची. संधी कधी येईल, परमेश्वर कधी देईल हे सांगता येत नाही. परंतु पाठीमागचे सारे दरवाजे पास करत करत आपण जर त्यातून बाहेर पडलो तर आपल्याला प्रेम हे जे उत्तम साधन आहे कधी डायरेक्ट प्राप्तीला घेऊनच जाणार आहे. काही शंकाच घेण्याचं काही कारण नाही. आणि त्यावर काल आपण उहापोह केला. प्रेम होताच काय, विकार विकल्प स्वभाव उच्छेदून जातात का, जे आपल्याला आजपर्यंत अडथळे आहे आणि त्या अडथळ्यामुळंच आपण पुन्हा पुन्हा प्रमादी होऊन या नरकात अडकलेलो आहे. ते होताच आपल्याला देव 100% भेटतो. आता त्यानंतर जो प्रेम उपाय आहे स्वनिष्ठ, आणि हा सामान्य प्रेम उपाय. स्वनिष्ठ म्हणजे स्वतःसाठी, स्वतःचं फक्त आपलं आपलं पाहिजे, आणि त्याला सामान्य प्रेम उपाय सांगितला. कारण हे काय आहे, थोर प्रेम उपाय हा समाजात राहायचं आहे. समाजात राहून संग्रह पाळून आपला धर्म सांभाळायचा आहे आणि धर्म सांभाळून अत्यंत निष्ठेने त्या परमेश्वरावरती, समर्थवादावरती निष्ठा ठेवून येणाऱ्या अडीअडचणीला तोंड देत देत आपल्याला प्रेम पण जोडायचं आहे. त्याच्यामुळं थोर सांगितलं आहे. परनिष्ठ म्हणजे तुमचा वैयक्तिक विषय झाला तो, त्याच्यामुळं त्याला सामान्य म्हटलेलं आहे. आणि म्हणून तो प्रेम जो आहे ते बी जोडण्याचं साधन आहे. याच्यामध्ये सर्वात पहिलं काय येतं, डोई ओढवणे. डोई ओढवणे म्हणजे काय, की आता साधक आहे, आम्हाला तसे अनुभव येतात. आम्ही कुठं प्रवास करत असताना रेल्वेमध्ये बसलो, गर्दीच गर्दी असते, काही वाईट संस्काराचे लोक असतात, मानवांविषयी अगोदरच गैरसमज, अज्ञान आणि त्याच्यात वाईट संस्कार. मग ते टिंगलटवळी करणार, काहीतरी टॉन्टिंग करणार, किंवा तुम्ही कोण आहे, आम्ही तर कधी तुम्हाला पाहिलंच नाही, हा ड्रेसच कसा काय आहे, तुम्ही नेमकी भक्तीच कोणाची करतात, तुम्ही सारे एकीकडे चालले. उलट तुमच्या अशा तत्त्वज्ञानामुळं समाजामध्ये दुई माजलेली आहे, दुई माजतात. कारण सारे एक हिंदू लोक देवीदेवतीची भक्ती करतात, सर्व एक म्हणून सर्वांची भजन करतात. तुम्ही म्हणतात हे वेगळे, याची भक्ती करू नका, ते वेगळे, त्याची भक्ती करू नका, प्रसाद खाऊ नका. काहींना थोडंसं तर असं अपमानास्पदक वागणूक जेव्हा एखादा व्यक्ती देतो त्यावेळेस त्या साधकाने शांतता ठेवून कोणत्याही प्रकारचा चुकीचा प्रतिक्रिया न देता सहन केलं तर त्याला डोई उडवणं म्हणतात. तुम्हाला बी ते अनुभव येत राहतात. नातेवाईकांमध्ये जातात, बोलता बोलता आले मान यांना काही चालत नाही, नेमकं काय चालतं हेही कळत नाही म्हटलं, बोलतात की नाही, चेष्टा करतात. काही सोयरे दायरे नाथे गोते चेष्टेचा थोडासा नाथा असल्यानंतर बरीच चेष्टा होते. त्या बाबतीत माझ्या बाबतीत झालं नाही, कारण मी बोलताना कडक असायचं. कुठे गेलो का चर्चा चेष्टा लगेच थांबून जायची. मी नातेवाईकांमध्ये गेलो का त्यांचे काही आपले उपदेशी लोक, काही अन्य लोक त्यांच्या टिंकल टवाळ्या धर्मावरून चालायच्या. मी गेलो का मी लगेच खोडून टाकायचं किंवा गप्प बसवायचं. आणि असे अनुभव मला स्वतः आलेले आहे. माझे देहाचेच एक व्यक्ती सरली, आता 10व्या दिवशी काय करतात, केस काढतात. मी पहिल्यापासून ते कधीच पाळलं नाही. माझा धर्म मी पाळतो आहे, तुमचा धर्म तुम्ही पाळा. तर एक म्हटले की बाबा तो उपदेशीच होता, म्हणले आता जी व्यक्ती आहे चुलते काय चुलती काही कोणीतरी होतं, त्यांनी तुम्हाला कधी लहानपणी खेळवलं का? म्हणलं खेळवलं ना, पण त्याच्या बदल्यात आम्हाला काय कर्तव्य म्हणून आम्ही काय सेवा करायची केलेली. केस काढल्याने त्याच्यासाठी केलं असं काही होत नाही म्हटलं. आणि तुम्हाला काढायचं झालं केस काढायच्या म्हणजे हात काढा ना म्हटलं, पाय काढा, एखादा कान उपटून द्या म्हटलं, दान करा म्हटलं. असं बोललं तर ते गप्प बसले. आणि म्हटलं ते कीर्तनकार आहे ना म्हटलं, त्यांना 2 प्रश्न विचारतो, आपण चर्चा करू. मग केसच काय मुंडखै काढायची वेळ आली तर देऊ म्हटलं. चला म्हणजे माफ करा हो, चुकी झाली माझी म्हणे, असा विषय, तर तुम्ही तुमचा धर्म सांभाळा. तर अशा ज्या गोष्टी आहे अभिमानास्पद वेळ काळ परिस्थिती पाहून
जिथं सहन करायचं तिथं सहन करायचं, जिथं आपल्याला उत्तर द्यायचं आहे आपल्या या चौकटीत राहून तिथं उत्तरही देता आलं पाहिजे. परंतु जो सहन करतो तो प्रेम जोडत असतो. मग सहन काय काय करेल, आपल्याकडून सुद्धा स्वकीयांकडून सुद्धा ते होत राहतं. अपमान, टॉन्टिंग हे विपरीतच झाले, हे असेच आहे तसेच आहे, हे काही बोलतात आणि मला ते येत राहतं पॉईंट खालून. आपण आपलं आपलं खिलाडी वृत्तीनं पाहत राहायचं. आपण ठाम आहोत ना, आपला देव, आपला धर्म, आपलं प्रमाण, आपलं सर्व यथार्थ चालू आहे ना. मग टेन्शन न घेता त्यांचा प्रसव ते करतील, आपण आपलं काम करत राहायचं. हा बी डोळ ओढवण्याचं काम आहे. म्हणजे नामधारकाला बी डोई ओढवण्याचं प्रेमाचा उपाय घडू शकतो, वासनिकाला बी, साधू संतांना बी, आणि प्रत्येकाला ती वेळ येते समाजात फिरत असताना. त्याच्यामुळे तुम्ही जास्त डिस्टर्ब व्हायचं काही कारण नाही. कोणी काही त्रास दिला, कोणी काही सहन केलं, त्रास द्यायचं आपण तुम्ही सहन केलं तर ते प्रेमाचा उपाय आहे. आणि बऱ्याच मला भगिनींचे फोन येत राहतात की मी घरात, आता कालच फोन तुमच्यासमोर आला, मी का एकटीच आहे घरात उपदेशी, मग असं असं चालतं काय करू, असे बोलतात तसं बोलतात, असं करायला लावतात तसं करायला लावतात. बाई तू स्मरण कर, सहन कर, काही डोकं लावू नको, त्याची दिवशी व्यवस्था कर, कशी कस अशा पद्धतीने कर. एक तर भगिनीने मला फोन केला, म्हणले 2 देवपूजा आहे, अन्य सासू सासरे ती करतात, माझी देवपूजा मी ठेवली, आता मी कुठे गेले तर मी कपाटात ठेवून देते. आता त्यांची कुठं झाली तर ते म्हणतात आम्ही गेलो तर तू आमच्या देवाला दिवाय लावत नाही, अगरबत्ती लावत नाही, त्याच्यावरून भांडणं होतात. म्हणलं एकदम सोपी आयडिया आहे, तू वेगळ्या देवारा कशाला तयार केला म्हटलं. जे तुझ्याकडे 1-2 विशेष आहे त्यांच्या देवाऱ्यात ठेवून दे म्हटलं, त्यांच्या देवाऱ्यात ठेवायचा. तो त्यांचा नाही, तो आपल्या देवाचा देवार आहे. आता तू आता जाते आपल्या देवपूजा करण्यासाठी, देवपूजा करायची, आपल्या देवाला आरती ओवाळती, अगरबत्ती लावती आहे. त्यांना काय वाटतंय का अरे आपलंही चालू आहे, टेन्शन नाही. आठवड्यातून एकदा तू देवाला स्नान घालते, त्यांचे सारे परातीत भरून ठेवायचे, आपले बी स्नान घालून घ्यायचे, मंदिर पुसून घ्यायचं, परत तसं आहे तसं मांडून द्यायचं, आरती आपली करायची. त्यांना वाटतं सारं चालू व्यवस्थित, वादही मिटले आणि भांडणही मिटलं आणि काहीच नाही म्हटलं. ते समाधानी म्हणले जाऊ दे, आपली सून आपलंही करते तिचंही करते, काय हरकत नाही, कशाला काय करते. आपली पावर कधी जास्त आहे ना, सामर्थ्य कधी जास्त आहे ना, समजून घ्यायचं, जाणून घ्यायचं. ज्ञानावर जेव्हा तुम्ही चालाल तर या विषय अवस्था तुम्हाला इतक्या सोप्या होऊन जाते. त्याच्यात तुम्हाला टेन्शन, स्ट्रेस, भांडण, वाद हे असण्याचं काही कारणच नाही आहे. त्याच्यामुळे या विषय अवस्था आपल्याला करता आल्या पाहिजे. हा प्रेमाचा उपाय. सहन करावं लागतं, सर्वात जास्त स्त्रियांना सहन करावं लागतं. काही ठिकाणी तर नॉनव्हेज होतं ते सहन करावं लागतं, आणि ते सहन करणं त्या स्त्रीनं तो बोध सांभाळणं शेवटपर्यंत त्या परमेश्वराचं विशिष्ट प्रेम भेटतं. आणि मी उदाहरण देत असतो, एखाद्या आईला 2 मुली का 4 मुली, साऱ्या मुलींचे लग्न झाले. आता ती जी आई आहे ना, साऱ्या मुलींचा विचार नाही करत आहे. एखादी मुलगी का जिची परिस्थिती थोडीशी हालाकीची, गरिबीची, किंवा एखादी मुलगी का तिला सासूरवास आहे, नवरा दारू पितोय किंवा सासू चांगली नाही आहे, घरातलं वातावरण चांगलं नाही, त्या आईचं मन कुठं तुटतं तिच्याविषयी. तसं तुम्ही संकटात आहात, अडचणीत आहात, तरी धर्म सांभाळताय, देवाचं विशेष लक्ष तुमच्यावर राहणार, विशेष सिक्युरिटी तुम्हाला देणार. त्याच्यामुळे विशेष प्रेम परमेश्वर तुम्हाला देणार आहे, घाबरायचं नाही. आपला देव आपण कसं करायचं येईल, कसं करता येईल करत राहायचं, हा प्रेमाचा उपाय. जेव्हा त्यांना समजून सांगतो तेव्हा लक्षात येतं. आणि कितीतरी लोक, आता एकतर कोल्हापूरलाच भगिनी आहे, उपदेशी घराण्यातली, तिचं लग्न झालं कोल्हापूरला. आता कोल्हापूरचाच माणूस सासूरवाडी म्हटल्यानंतर त्यांचं दैवत काय असणार तिथलंच, आणि आपल्या देवाने तर सांगितलं कोल्हापूरला जाऊ नका. आता त्यांना चांगलं भेटलं म्हणून केलं लग्न. ही उपदेशी आहे, जाण आहे, ते म्हणतात तू तुझं कर, पण आमच्याबरोबर तुला यावं लागेल. तिने केला मला फोन, म्हणे बाबा आता ही अडचण झाली, म्हटलं जायचं, बिंदात जायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. त्या मंदिरात जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, खाणं टाळायचं. तू तुझ्या मजबुरीनं जाते, आद भाव नाही आहे तुझा, इच्छा नाही आहे तुझी, तुला कर्तव्य ड्युटी म्हणून तू करते. आणि त्या देवतेला त्रिकाळ ज्ञान आहे, तू कोण आहे, कोणाची कुठली आहे, तू काही केलं तरी ती स्वीकारतच नाही म्हटले. याचं प्रमाण स्मृतीस्थळामध्ये सापडतं. राजाची ती राणी आचार्यांकडून उपदेशी होते,
आणि तिला धर्माची जाण तयार झाल्यानंतर ती आचार्यांकडे येते की माझा राजा जर मेला, माझे पती जर मेले, तर त्यावेळेस काय होतं, सतीची चाल, सती जावं लागेल, मग आत्मघात होईल म्हटले. आचार्य म्हटले काय आत्मघात होत नाही, तू त्यांना सांग, समजून सांग, प्रार्थना कर, रड, तुझा आदभाव नाही आहे ना, तुझी करण्याची इच्छा नाही आहे ना, त्यांनी जबरदस्ती करायला लावलं आहे ना, तुला काहीच होणार नाही म्हटलं. आणि तसं झालं भविष्य काळात. तर त्या आचार्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे का त्या राणीला म्हणजे त्या आपल्या साधकाला काय भेटेल, देव भेटेल. देव म्हणतात वाया न जाईल, वाया जाणार नाही, वाया जाऊ देणार नाही. म्हणून जर तुझा आदभाव नाही आहे, तुझी इच्छा नाही पण तुझी मजबुरी आहे, कर्तव्य आहे, भांडण वाद घालण्यापेक्षा जायचं एक प्रोसेस म्हणून जायचं, निघून यायचं. त्यांना काय वाटतं, जेव्हा तू त्यांना कळेल ही निव्वळ प्रोसेस म्हणून येते का आपोआप ते नंतर म्हणशील काही येऊ नको, येऊ नाही, काय उपयोग करते तू काही करतही नाही, नुसती उभी राहते ठम्यासारखी. तसं आपण काही विषयच नाही आणि आपलं नामस्मरण चालू ठेवायचं, खाणं टाळायचं, प्रसाद आहे, जेवण आहे, जे बी आहे ते. एका ठिकाणी आता ते राम मंदिर द्वारकेला उद्घाटनाच्या वेळेस आपले PM मोदी साहेबांनी काय आव्हान केलं का गावागावात हे उद्घाटनाचे कार्यक्रम साजरे करा. आता काही गावात कसे साजरे केले, काही गावात कसे साजरे केले. एका भगिनीनं फोन केला आणि बाबा अडचण आली. म्हणलं काय अडचण आली. आता गावाने असं ठरवलं आहे का मारुतीच्या मंदिराच्या समोर साऱ्या गावांनी, बायांनी, माणसांनी त्या दिवशी त्या टायमिंगला जमायचं आणि ती रामाची आरती करायची आणि तिथं जेवायचं. आता काय करू. म्हणलं स्वयंपाक कोण करणार. म्हणजे स्वयंपाक आपण आपला घरून घेऊन जायचं. सोपं ना म्हटलं. मग तू स्वयंपाक कर, देवाला उपर दाखव आणि तोच डबा भर, तिथं जाऊन तेच खाय, विषय मिटला. त्यांच्यामध्ये जाऊन बसायचं, काय देत नाही बसायचं. त्यांनी काय दिलं तर ते घ्यायचं नाही. म्हटलं नाही नाही म्हणे तो विषयच नाही, ते प्रत्येकाने आपापला डबा खायचा म्हणे, फक्त एकत्र बसायचं आणि थोडं लेट जायचं. आरती चालू आहे आणि अशी ॲक्टिंग करायची का लेट झाल्यानंतर आरती संपली का लगेच तशी काही लेट झाली, पळत 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 बसायची जागा धर. म्हणजे टेन्शनच मिटलं बाबा म्हणे, माझा प्रॉब्लेमच सॉल्व झाला. कालचा बी त्या भगिनीचा असाच प्रॉब्लेम होता ना. काय टेन्शन घेऊ नको, कर, उपार दाखव, संकल्प सोड आणि खाऊन घे मस्तपैकी. टेन्शनच घ्यायचं काही कारण नाही. तर हे प्रेमाचे उपाय आहे. फक्त आपली हिंमत, आपली निष्ठा ही परमेश्वराच्या प्रती आपली पक्की असली पाहिजे. म्हणून समाजात जाताना, संग्रह पाळण्याच्या उद्देशाने जाताना कोणतीही भीती मनात, किंतु परंतु शंका घेऊन जायचं नाही आहे. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं ना की बाबा ते मित्राचा मुलगा त्यांनी सुसाईड केलं आणि मग ते आता टेन्शन येऊन गेलं. काही प्रॉब्लेम नाही आहे. जा म्हटलं तू, दररोज जायचं, बसायचं, यायचं, खाणं पिणं टाळायचं. कधी कधी आता अशी असते, मला फोन करतात, बाबा मी सासरी आल्यानंतर उपदिशी झाले, माझे घरचे सारे अन्य आहे आणि आता माझी आईच सरल्यावर काय करायचं. तर तुझी आईच सरली, तुला काहीच करता येत नाही, टेन्शन घेऊ नको. जाय, तू कर्तव्य भावनेने जे करायचं ते करते, तिथं जेवती आहे, त्याच्यामुळे तुला काही दोष लागत नाही. कर्तव्य आहे ना, तुझी ड्युटी आहे ना. समाजात राहायचं तर समाजाचे संकेत पाळावं लागतं. समाजाला सोडून तुम्हाला थोडी राहायचं आहे. आई आहे, वडील आहे, अन्य आहे, तिथं जाणं आहे, बसणं आहे, उठणं आहे, तर त्या गोष्टी आपल्याला करावाच लागतील म्हटले. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहे हा प्रेमाचा उपाय. हे लोकांना लक्षातच येत नाही. विनाकारण लोकांच्या मनात भीती, गैरसमज, अज्ञान, दोष लागेल आणि ह्या दोषाच्या नावाखाली बसून घ्या. हो बसा, कार्यक्रम चालू असताना बसून घ्यायचं, दंडोत करायचं आणि बसायचं. हे साऱ्या ज्या गोष्टी आहे ह्या प्रेमाच्या उपायात बसतात. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचं भीती, न्यूनगंड, गैरसमज, अज्ञान घेऊन आपण समाजात राहायचंच नाही. म्हणून पहिला दरवाजा आपला कोणता आहे, तो एकदा झाला का तुमचे सारे प्रॉब्लेम सॉल्व झाले. आणि तिथंच आपण कमी पडतो. आपण ज्ञान घेत नाही. काय सांगतं तत्त्वज्ञान, सूत्रपाठ काय, लीळाचरित्र काय, देवानी काय सांगितलं, कशासाठी सांगितलं, आचारप्रणाली, विचारप्रणाली काय आहे, काही माहीत नाही आणि सारा अंदाजाने चालू राहतं. म्हणून भक्ती अंदाजाने करू नये. उजेडात चालायचं आहे, सूर्यप्रकाशात चालायचं, याचा अर्थ काय, ज्ञानात चालायचं. ज्ञानाने केलेली भक्ती ना अज्ञानाने केलेली भक्ती जमीन आसमानाचा फरक आहे ना. आपला ज्ञानी धर्म आहे, ज्ञानाने समजून उमजून करायचं आहे. माहीत नाही तुम्हाला, अभ्यास नाही, वाचन नाही, काही प्रॉब्लेम नाही. फोन करा ना कोणाला तरी, विचारून घ्या. जर रस्ता माहीत नसेल तुम्ही काय करता, चला रस्ता दिसतोय चला असं म्हणता का तुम्ही. एक तर लोकेशन लावता, नाही लक्षात जातं, विचारतो,
4 ठिकाणी विचारतो का हो हा रस्ता कुठं, हा रस्ता कुठं, या गावात जायचं, ह्या गावात जायचं आहे, विचारतो का नाही 4 वेळा? का तर चुकू नये तसं धर्मात 4 वेळा विचारा. 4 साधूंचे नंबर ठेवा आणि माझा नंबर तर आता 4 साधूंना फोन केल्यानंतर 5वा नंबर माझा राहतो. आता काल रात्री मी फोन कशासाठी केला होता, फार झोपलो, 2 वेळा झोप मोडल्या, 2 वेळा झोप आल्या. हे म्हणले फोन चालूच ठेवतं का, म्हणलं फोन चालू ठेवतो, सर्वांना माहिती 9च्या नंतर फोन नाही करायचा. पण एखाद्याला जर अर्जंटच असलं तर आपला फोन ओपन राहिला पाहिजे. करा, रात्री 12ला करा, 3ला करा, 2ला करा, काही प्रॉब्लेम नाही. दररोजच झोपतो आपण, त्याची भर आपण दुसरीकडे काढून घेऊ. परंतु अर्जंट असेल, त्याला शंका आली, त्याच वेळेस त्याला वाटलं तर कर, आम्ही आमच्या बाजूने ओपन आहे, काही प्रॉब्लेम नाही. तरी मी इतर वेळ बऱ्याच वेळा सांगत राहतो फोन करा, सकाळी 9 ते 11 करा, 4 ते 6 करा. पण कधी कधी एकदा असंच झोपलो मी, 10:30ला मला फोन आला फलटणवरून. 10:30ला फोन आला, म्हणे बाबा, म्हणलं खूप अर्जंट आहे का? म्हणे हो अर्जंट आहे. बोला म्हणलं. मग बसलो उठून डायरेक्ट, अर्जंट आहे म्हणलं बोला. आणि ते सारे बसलेले होते, त्यांच्यात मतमतांतर झालं. सूत्रपाठ आपण वाचू नये, गुरुमुखीच घ्यावा, ते असं ते तसं, याचा अर्थ तसा, त्याचा तसा अर्थ, त्यांच्यामध्ये कन्फ्युजन. 1 तास मग फोनवर म्हटलं स्पीकर ऑन करा, 1 तास त्यांचा सत्संग घेतला, क्लिअर झाले आणि म्हटलं चालू द्या. आणि नंतर मग मी 11:30ला झोपलो. ती देवाने दिलेली संधी आहे ना. आणि आपण म्हणायचं नाही नाही झोपेचा वेळ आहे, तुम्हाला कळतं का काही? कोण आहे ते? अर्थवंत आहे, कंजूशी करायची नाही. हां, नातेवाईकांनी यांनी त्यांनी फोन केला का मग त्याला सांगायचं तुला अक्कल आहे का कधी फोन करू. आणि ते डिरिंग तर काही कोणी करत नाही. त्या दिवशी सकाळी 4ला एकाने फोन केला होता, सत्र कधी आहे म्हणे. 3ला तर 3 त्यानंतर कधी फोन करा, उठेलच राहतो, तो विषयच नाही आपल्याला. रात्री 9 ते सकाळी पहाटे 3 एवढ्याच वेळेला फोन नका करू. दुपारी 1 ते 3 हे 2 तास आणि ते 6 तास, कधीही 24 तास आपला फोन चालूच आहे. आणि लईच अर्जंट असेल तर मग कधीही करा, 24 आवर सेवा चालू, कारण ती दिलेली देवानी आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून स्वनिष्ठ आणि परनिष्ठ याच्यातला फरक आहे. तर आपल्याला आपण स्वनिष्ठ हे बघतोय का डोई ओढवणे, कुणी अपमान करला तर या दादांनी उपदेश घेतला, नातेवाईक कोणी उपदेशी नाही आहे, त्यांना बोलते अरे काय केलं, येडेपणा करतो का, तुला अक्कल आहे का, काही करतो. त्यांनी काही उत्तर नाही द्यायचं, सहन करायचं, कारण ते अज्ञान आहे, त्यांना काय कळतं. तेव्हा असं आहे का, ठीक आहे मला माहीत नव्हतं, घेतलं आहे, आता ते जे घेतलं ते सांभाळू आपण, असं म्हटलं तरी प्रेमाचा उपाय जोड. परत भांडण करायचं, त्याच्यावर वाद करायचं, त्याला असं स्पष्टीकरण द्यायचं, त्याला काही अर्थ नाही म्हटले. तळमळीत जन्माते दाढी, ते तर आपण बघितलं. पण तळमळ करणारा कोण आहे? आपल्यासाठी आपण तळमळ करतोय ना, ते स्वनिष्ठ प्रेमोपाय. दुसऱ्यासाठी तळमळ करणं थोर प्रेमोपाय. दुसऱ्यासाठी अरे हा धर्माला लागला पाहिजे, याचा अनुसरण घडलं पाहिजे, यांनी आचार केला पाहिजे, यांनी वाचलं पाहिजे, यांनी सत्संग ऐकला पाहिजे, यांनी सत्संगात आलं पाहिजे, हा बी प्रेमोपाय आहे. तुम्हाला एखादा सत्संग ऐकला, तुम्ही 4 लोकांना फॉरवर्ड करायचा, सांगायचं स्पेशली हा सत्संग तू ऐकच बाबा. दुसऱ्या दिवशी परत फोन करायचा, ऐकला का, तो म्हणतो नाही वेळ नाही भेटला, पाहतो. परत तिसऱ्या दिवशी फोन करायचा, ऐकलं का, तो म्हणतो नाही भेटला. अरे ऐक बाळा, असं काय करतो, विनंती तुला स्पेशल पाठवलेला तुझ्यासाठी लय उपयोगाचा आहे. मग तिसऱ्या दोन त्याला 2 वेळा फोन केला आहे, चला ऐकूनच घेऊ. तो ऐकला आणि त्याच्यावर जर काही परिणाम झाला, बदल झाला, तो थोर प्रेमोपाय. आपल्याला हे माहीतच नाही, बसल्या बसल्या तुम्हाला परमेश्वराचा प्रेमाचा उपाय घडवता येतो. तुम्ही आता इकडं आले की नाही, येताना तुम्ही किती लोकांना फोन केला, दरीला चाललोय, नवरात्रात येतो का सांगा बरं. संजू दादांनी किती फोन केले? 4 फोन केले. जे येणार होते त्यांना केले का जे येणार नव्हते त्यांना केले? जे येणार होते त्यांना केले, कोणीच आलं नाही. परंतु ती क्रिया वाया गेली का? नाही. तुम्ही केलेली तळमळ वाया जाणार नाही. तसं काळे पाटलांनी फोन केला आणि यांनी तर फोन केले, पण मीच फोन दिले होते, पण प्रयत्न केला जोडीला कोणीतरी पाहिजे, यांना घेऊन आले. आता यांच्यातला बदल प्रेम उपाय त्यांना घडणार आहे. ते तर आपण होते जाऊ द्या, काय करायचं, विनाकारण गर्दी नको, चला तिकडं गरम पाणी नाही आहे, जास्त गर्दी असल्या भेटतं का नाही, कमी असले तर आपलं होऊन जाईल सोय व्यवस्थित. म्हणजे आपण भामटं झालो की नाही, तिथं आपण भामटं झालो. आपण काय केलं? कपट केलं.
कपट नाही करायचं, धर्माच्या बाबतीत कपट नाही करायचं, मोकळं राहायचं, बिंदास राहायचं। असं समजायचं का कोणीच येणार नाही आपल्याबरोबर, 20 फोन करूनच टाकायचे। ते 20 केलेले फोन, तळमळ केलेली तुमची जी क्रिया आहे, नुसते फोन नाही करायचे, फोन करायला लावले करा फोन, कन्व्हेन्स करायचं, समजावायचं त्याला, येईल या अनुषंगाने त्याला प्रयत्न करायचे। ती केलेली तळमळसुद्धा परमेश्वर तुम्हाला प्रेम देऊन जाणार आहे। स्वतःसाठी केलेली तळमळ, दुसऱ्यासाठी केलेली तळमळ, जगासाठी तळमळ करा। आला जग किती अज्ञान आहे, किती कर्मकांडात आहे, किती अंधश्रद्धेत आहे, ही निघाली पाहिजे। कधी कधी काही लोक फोन करतात, नवीन मुलं मुली असा थोडा अभ्यास करा, बाबा हे सारे उपदेश झाले पाहिजे हो। म्हणलं पहिले तू होय, एवढा मोठा श्रेष्ठ धर्म सारे झाले पाहिजे, सारे गेले पाहिजे। म्हटलं सारं कोणी जात नाही, म्हटलं त्याची अवस्था आहे। मग त्याला उदाहरणं द्यावं लागतात, शाळेतलं किती विद्यार्थी आहे, काय मग सारे अभ्यास करतात, सारे पास होतात का, सारे कलेक्टर होतात का, नाही ना। मग तसंच ही अवस्था, देवतेला कोणी पाहिजे का नाही, मग देवतेकडे कोणीच नाही गेलं तर कसं होईल, मग काही लिहा सांगावं लागत आहे, मग तो ठिकाणावर येतो, त्याला उत्साह असतो ना त्याचा, त्या उत्साहाच्या भरात तो म्हणतो पद्मनाभी देवासारखं, मला आपलं आपलं पायात तू कर, त्याच्यानंतर तुला आपोआप परमेश्वर संधी देणार आहे। तर हे तळमळी जन्मात ते दाढी, स्वतः दाढायचं, आणि कशा पद्धतीनं, दुसऱ्यासाठी। हा जीव कर्मकांडात आहे, अंधश्रद्धेत आहे, हा याचं त्याचं भक्तो, याला त्याला बोलतो, किती कर्म जोडतो, यातून याचं अहित होईल, असं आपण दुःख केलं पाहिजे। जर यदाकदाचित तुम्ही सांगताय पण तो ऐकत नाही, तुमचं XYZ नातेवाईक आहे, भाऊ आहे, बायको आहे, मिसेस आहे, मुलं आहे, ऐकती नाही, मग सोडून द्यायचं का, जाऊ दे मरल, ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडा, असं म्हणायचं का, नाही। पहाटीच्या स्मरणावर त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करायची। त्या देवा हे अज्ञान आहे, यांना कळत नाही, समजत नाही, यांना वाचवा, यांना जाऊ देऊ नका। आणि स्वतःसाठी केलेली प्रार्थना ती यदा कदाचित उपयोगी पडेल याची गॅरंटी नाही, पण दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना 100% उपयोगी पडेल, कारण त्याच्यात तुमचा हेतू नाही, त्याच्यात तुमचा स्वार्थ नाही। देवालाही माहिती ना हा दुसऱ्यासाठी प्रार्थना करतोय, देव लगेच ॲक्सेप्ट करणार आणि त्याला ठिकाणावर आणणार, त्याचा फायदा तुम्हाला भेटणार आहे। दुसऱ्यासाठी प्रार्थना करा, कधी केली का? काल परवा दिवशी आला, दुसऱ्यासाठी कधी विडे वाहिले का? तू आजारी ना, तू ठाक, तू राहा घरी, मी तुझ्या ऐवजी मीच खिटी करतो, घालय का तरी असं? तुझ्याकडे पैसे नाही आहे ना, काय हरकत नाही, पण तुला वाटतं ना पंचावतार उपार करावं, चल मी माझ्या पैशाने तुझा पंचावतार उपार म्हणून करतो, केलंय का? आपण सहभागी होत नाही, दुसऱ्यासाठी कधीच काही करत नाही। ही जेव्हा दुसऱ्यासाठी करण्याची जेव्हा तयारी दाखवाल ना, तेव्हा देव तुम्हाला निमित्त करतील, फटाफट निमित्त करतील। मला तर घेतलंय, पण दुसऱ्याला तो दादोस काय करायचे, 2 वाट्या आणल्या, सारख्याच आणल्या, देवासाठी एक, माझ्यासाठी एक। आपण एखादं पुस्तक घेताना, चला माझा एक मित्र आहे बरं का, तो उपदेशी आहे, चला त्याच्यासाठी एखादं घेऊ, असं कधी होत नाही, कारण आपण अपरवृत्तीचे स्वार्थी आहे, आपण आपलंच पाहतो। दुसऱ्यासाठी जगणं हे आपल्यासाठी जगलं आहे, आणि आपण आपल्यासाठी जगणं हे आपल्यासाठी मरणं, हे लक्षात घ्या। आपल्या प्रत्येकजण आपल्यासाठी मरतो, जगतोच ना। ते कुत्रं, तो कधी ते कुत्रं चपाती घेऊन दुसऱ्या कुत्र्यासाठी घेऊन गेलं आहे का? उलट ते खात असले ते त्याला भुकतं, त्याला हाणून पाडतं, त्याची ताकद जास्त असेल, त्याच्या तोंडातलं खातं। कुत्र्याचं ना आपल्यात काय फरक राहिला? मग दुसऱ्यासाठी, दुसऱ्याचं दुःख जेव्हा मला होईल तेव्हा मी मानव, दुसऱ्याच्या सुखात मला बरोबर, चला काय हरकत नाही, तो चांगला आहे ना, धर्मावर आहे ना, व्यवस्थित करतोय ना, बरं आहे। नाही तर आपले तर सारे दुःखी आत्मे, त्याचं बरं चाललंय का, लगेच आमचं पोट दुखत, त्याच्या मार्गात साऱ्या पंक्ती आल्या, त्याच्या मार्गात भरभराट झाली, त्याला मन ती भेटली, त्याच्याकडे गाडी आली का हा लगेच बिघडतो, याची आजार यांनी गोदडीच घेतली लगेच, तो का मान भाव आहे का? त्याचं चांगलं चाललंय हे पाहून आपल्याला सुख वाटलं पाहिजे का, वा वा बेस्ट, काही प्रॉब्लेम नाही, देवा अजून दे त्याला, काय हरकत नाही, माझ्या वाट्याचंही दे, पण 8 एकच आहे, तू माझ्याबरोबर राह, त्याला सारं दे। अर्जुन देवानी काय केलं? दुर्योधनही गेलं ना अर्जुन देवही गेले देवाकडून सहाय्यता मागायला। वास्तविक अर्जुन देव पहिले गेले होते आणि ते कोण बसले होते, श्रीचरणाजवळ बसले, आणि दुर्योधन बसले आपल्या, मी राजा आहे,
मी श्रीचरण पायाजवळ कसा बसू? अहंकार, अज्ञान, तो बसला उशाला. आता देव जेव्हा उठले पहिली नजर कोणावर गेली? तू कधी कोण पहिलं आलं याच्याशी काय मतलब नाही. नजर कोणावर गेली? अर्जुन. अर्जुन देवाचं पहिलं संधी होती की नाही? याच्या मनात धाकधूक, आता काय झालं, यांनी जर मागितलं तर काय मागलं काय नाही. पण अर्जुन देवाला माहिती आहे, त्याला विचारलं आणि अर्जुन देवाच्या मनात धाकधूक चालू झाली. आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला भेटलं पाहिजे आणि त्याच्या मनात ते धाकधूक, आपल्याला जे भेटलं पाहिजे ते आपल्याला भेटलं पाहिजे. मग म्हणे आता दोनच गोष्टी आहे, एक तर मी एकटा आहे आणि बाकीचे सारे माझे सैन्य आहे. बरं, मी बी जरी एकटा असलो तर मी शस्त्र काही हातात घेणार नाही. शहाणपणाच्या 4 गोष्टी मार्गदर्शन करल. तर दुर्योधनाला संधी, दुर्योधन म्हणे एकटं घेऊन काय करायचं याला, परत शस्त्र हातात घेणार नाही, याच्या शहाणपणा ऐकून काय करायचं आहे, मला सैन्य द्या म्हणे सारे. मूर्ख माणूस, या जगातला सर्वात मोठा मूर्ख माणूस कोण होता? दुर्योधन होता. मग आपल्याला दुर्योधन व्हायचं आहे का? अर्जुन देवाच्या मनातली भीती निघून गेली, कारण अर्जुन देवाला देव पाहिजे होते. अर्जुन देव काय म्हणताय देवाला? सारं दे बाबा, तू माझ्याबरोबर राह. तसं आपण म्हटलं पाहिजे, सारं दे त्याला, तू माझ्याबरोबर राह बघ, काही अडचण नाही. तो प्रेमाचा उपाय. त्याच्यामुळे आपण दुसऱ्यासाठी कधी विचार करत नाही, दुसऱ्यासाठी कधी तळमळ करत नाही. आता आपले तर विडे ठेवायचे झाले, आता आपले संकल्प सोडायचे झाले, आता दुसऱ्याचे विडे ठेवायला सुरुवात करा. प्रेमाचा उपाय, प्रेमाचा उपाय. पण ते विडे कोणते याचं अनुसरण घडलं पाहिजे. आणि पहिला विडा कोणी कोणाचा ठेवायचा सांगा बरं? आता कोणी कोणाचे ठेवायचे पहिले विडे? पुरुष मंडळींनी पहिले आपल्या बायकांचे विडे ठेवायचे, कारण त्या गेल्या तर आणि यांनी पहिले यांचे विडे ठेवायचे. पण ते विडे कशाचे ठेवायचे? अनुसरायचे. नाही तर बा देवा याला अनुसरायला नको भाग पडू, वर डोक्याला ताण, तिथं काय भेटेल काय नाही. आणि मग नातेवाईक आहे, मित्र आहे, म्हणून मी सांगत राहतो पहिले कुटुंबाला सुधारित करा धर्माच्या प्रती. तुमचा खरा पहिला अडथळा कोण आहे? कुटुंब आहे. ते जर सुधारले, त्यांना धर्माची जाणीव झाली, ज्ञात झालं, तर तुम्हाला परमेश्वरापासून कोणीही दूर करू शकत नाही. कारण संबंधियाचा त्याग तो विशेष त्याग, आणि तेच अडथळा आहे, त्याच्यावर जास्त काम करा. आपण साऱ्या दुनियाला शहाणपणा शिकवतो आणि कुटुंबाला अज्ञानी ठेवतो. कुटुंबाला सुधारित करा. तो सुधारित झाला, त्याला समज आली का तो म्हणतो चला काय हरकत नाही, तुम्ही तुमचा देवदेव करताय ना, धर्म करताय ना, करून घेऊ चलो. या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. नित्यविधी, नित्यविधी, आटन विजन, भिक्षा भोजन, 7 नित्यविधी. तिसऱ्या पुढच्या कोणत्या आहे? निद्रा, प्रसाद सेवा. हे आपण आपल्यासाठी करतोय ना. आटन विजन, भिक्षा भोजन, प्रसाद सेवा, देवपूजा, स्मरण, निद्रा. त्यातून प्रेम उपाय जोडणार आहे, पण तुमच्यासाठी तो कमी प्रतीचा आहे. तुम्ही स्वतः एकटे, पण तुमच्या निमित्ताने 4 प्रेमाचे उपाय जोडले एखाद्यानी, तर तो थोर आहे ना. म्हणून नित्यविधी हा प्रेमाच्या उपायामध्ये आहे, परंतु तो स्वनिष्ठ प्रेमाच्या उपायामध्ये आहे. तो थोर प्रेम उपाय नाही आहे, सामान्य प्रेम उपाय आहे. म्हणून नित्यविधीपेक्षा निमित्तविधी श्रेष्ठ सांगितलं आहे. आता याच्यामध्ये सारे कन्फ्युजनमध्ये आहे. म्हणजे नित्यविधीपेक्षा निमित्तविधी श्रेष्ठ आहे, मग नित्यविधी बंद, निमित्तविधी चालू. आश्रम तयार करायचे, कार्यक्रम घ्यायचे, पंक्ती घ्यायच्या, कार्यक्रम करायचे, ट्रॅव्हलिंगच्या गाड्या, निमित्तविधी चलो. नित्यविधी धरून निमित्तविधी, तेव्हा तो श्रेष्ठ. नित्यविधी सोडून द्यायचा आणि निमित्तविधी श्रेष्ठ आहे म्हणून त्याच्यात पाठीमागं पळायचं, ते श्रेष्ठ नाही. जसं एखादा मुलगा कॉलेजला आहे की नाही, कॉलेजला तो सकाळी 7 ते 12 कॉलेज आहे, दुपारी वेळ असतो. आईवडील काय म्हणतात, अरे वेळच वेळ असतो, तू MSc कर, काही क्लास लाव, दुसरा इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लाव, काहीतरी शिक, वेळ आहे तुला. वडील म्हणता का कॉलेजला जाऊ नको, कॉलेज बंद कर आणि हे क्लास लाव. ते चालू ठेवून हे कर, त्याला उपयोगी पडणार आहे. तसं नित्यविधी धरून निमित्तविधी कर, तेव्हा ते श्रेष्ठ होणार आहे. आज आता आपण हा दररोजचा ह्या टायमिंगला आपण सत्संग घेतो का नाही सत्र. आता हा नित्यविधी आपला, आणि अचानक 2 साधू आले. मग हा नित्यविधी जो आपण दौर करतोय त्यावेळेस
आलेला निमित्तविधी तो श्रेष्ठ आहे. मग हे लगेच बंद करायचं आणि बाबाचा उठ बस करायची, काय असेल ते करायचं. नंतर मग आपलं काय करायचं करा. तुम्ही आता सकाळी बसले पूजा अवसराला, अचानक साधू आले, बाबा बसा आम्ही पूजा अवसर करून घेतो, तो दोष आहे. पूजा अवसर थांबवायचा, देवपूजा थांबवायची. पहिले बाबांचं जे नित्यविधी करत असताना निमित्तविधी आला तर तो श्रेष्ठ आहे. हे चालले नित्यविधी करायला, म्हणजे काय करायला, भिक्षाला चालले आणि अचानक एखाद्या साधूंची गाडी आली, भिक्षा बंद. त्यांची पहिली शुश्रूषा, आले कुठून काय चहा पाणी जेवण असेल तर मग ती व्यवस्था, तो श्रेष्ठ आहे. म्हणजे नित्यविधीच्या वेळेस निमित्तविधी आला तर तो श्रेष्ठ आहे. नित्यविधी बंद करून निमित्तविधीच्या पाठीमागं लागलं तर तो श्रेष्ठ नाही. नित्यविधीवर आपण असलंच पाहिजे, थोडंफार काय होणं असलंच पाहिजे. ती तळमळ, ते दुःख, आटण आहे, नाही आटण करता येतं, विजन आहे, निवांत शांत बसणं आहे, स्मरण करणं आहे, शास्त्र आहे, स्मरण आहे, प्रसाद सेवा आहे, त्या नित्यविधी. नाही तर सारंच बंद करायचं आणि त्यांच्याच पाठीमागं लागायचं असं नाही. भिक्षा आहे, नाही तुम्हाला जाता येत तर त्या जे जाणार आहे त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. पण आटण, विजन, भिक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद सेवा, स्मरण हे जे नित्यविधी आहे ते आपले नाहीतरी चालूच राहतात. फक्त त्यासाठी ते धरलं, ते सुटलं तर देव सुटतो का काय अशी भीती वाटली पाहिजे. ते नित्यविधी जर त्यांनी केलं, असं करून निमित्तविधी केलं तर तो श्रेष्ठ. पण नित्यविधी फक्त आपलं आपलं पाहतो, जाऊ द्या बाकीचं काय करायचं नाही. आटण, विजन, भिक्षा, भोजन करा, स्मरण करा, निद्रा करा, प्रसाद सेवा करा, त्याला प्रेम पाय भेटणार. परंतु त्याच्या वैयक्तिक याच्यासाठी त्यावरती राहणार आहे. आणि मग हे करत असताना किती खा, कसंही खा, असं आहे का, नाही कटकटीयमान होऊन असं आहे. म्हणजे नित्यविधी करतोय. एक भिक्षुक आले मग आमच्याकडं, 4 महिन्यापासून नित्यविधी चालू आहे म्हणले आणि तब्येत एकदम स्ट्रॉंग. म्हणलं डाऊट आलं, एवढी स्ट्रॉंग नित्यविधीमध्ये स्ट्रॉंग कसं राहील तब्येत. आटण विजन करायचं, भिक्षा भोजन करायचं, कुठं भेटतंय कुठं नाही, झोपायला भेटतंय हे नाही, आणि तब्येत एवढी स्ट्रॉंग कशी काय आई. मग ती ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ती केली नाही त्या पद्धतीनं. आणि इथं झोपायला आले ते, यांना आता मलापर्यंत नाही आले तर पण यांना काय म्हणतात, तुम्ही सकाळी किती वाजता उठता म्हणे, भाऊ 3लाच उठतात, आम्हाला बी आवाज देतात. आलं म्हणे मला अशी जागा द्या, मला एवढ्या सकाळी उठायची सवय नाही हो, मी 6च्या नंतरच उठतो. नित्यविधी करतो म्हणे आम्ही 4 महिन्यापासून. मग अशी कशा पद्धतीची नित्यविधी करायची, ती नित्यविधी नाही. लोकांना सांगायचं आम्ही नित्यविधी करतो, गाडीचा हात दिला का ह्या गाडी ह्या गावावरून त्या गावावर, त्या गावाला त्या गावावर, उपदेशी इथं आहे का 4 घरं त्यांच्याकडे जायचं, देवपूजा करवायची, त्यांच्याकडून काही घ्यायचं आणि चालले, आणि लोकांना सांगायचं आम्ही नित्यविधी करतो. इथं कपट चालत नाही. कपटमुक्त आयुष्य तुम्ही जर देवाला दिलं तर तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे. इथं चिटिंग काही चालत नाही. बरं तुम्ही फसवताय, कोणाला फसवताय, स्वतःलाच फसवत. मी खोटं बोललो, मी कोणाला फसवू शकतो का, नाही, मी फसतोय. मी कर्म केले, तुमच्या खिशातून 2 रुपये काढले, खोटं बोलून चुकीचं बोलून ते 2 रुपये खर्च करील, तर ती क्रिया ती खर्च होईल का, तिथं मला भोगावंच लागेल ना. मग नुकसान कोणाचं झालं, माझं का तुमचं. कोणताही जीव कोणालाही फसवू शकत नाही. कधीही कोणताही जीव स्वतःच फसत असतो. मग गोड बोलून, खोटं बोलून, भामटेपणा करून व्यवहारात कधीही कोणाला आपण फसवू शकत नाही. एकदा फिपीट झालं ना तर ती भावना तुमची राहणार नाही. आपण आपल्याला फसवत असतो. कारण देव म्हणतात क्षणामाज एखादं जर कर्म असं चुकीचं केलं कितीतरी वर्ष निस्तरावं लागेल. म्हणजे ते निस्तरावं आपल्याला जर लागतं आहे तर त्याचं भोग आपल्याला भोगावं लागतो. तर आपण फसलो का तो फसला, आपण फसलो. त्याच्यामुळे नित्यविधी प्रेमाचा उपाय आहे, परंतु कोणत्या पद्धतीनं त्यानुसार कंठकंठीयमान होऊनही असावे. हाडाची रांगोळी करावी. मग हाडाची रांगोळी करावी म्हणजे मग जेवायचंच नाही का, असंच करायचं का. आपल्याला सणे झालं पाहिजे, आपल्याला शोधणी करता आली पाहिजे. किती स्वस्थता, नाही तर जेवायचं नाही आणि पोट रिकामं, आणि कसं काय स्मरण साधल तुमचं, होऊ शकत. आपल्याला वेळ काळ परिस्थितीनुसार, आपल्या वृत्तीनुसार, आपल्या शरीरयष्टीनुसार आपण ती स्वस्थता लाभेल, स्वस्थता भंग होणार नाही, त्रस निर्माण होणार नाही, हे पाहून आपण हे करायचं आहे. नाही तर देवाने सांगितलं आहे कंटकटीमान रांगोळीचा, आणि मग खायचंच नाही, मग असं तर उपवास, मग उलट त्याची हिंसा होईल. उपवास का आपल्याला देवाने धरायला नाही लावला. जर आपण उपवास धरला तर आपल्या शरीरामध्ये बी पेशी असतात,
ते पेशी मारतात, ते पेशीसुद्धा जीवच असतात, हिंसेचा पातक लागेल. त्याच्यामुळं 2 घास कमी जेवा म्हटले, देवाने सांगितलं ना. तुम्ही नित्य उपवासी की तुम्ही कायमचे उपवासी राहिले पाहिजे, 2 घास कमी खाल्लं पाहिजे. पण आपलं काय होतं, 4 घास जास्त होतो. आणि हे कधी कळतं, नंतर होतं आपण जेवण जास्त झालो आज. मग शोधणी करा किती लागते आपल्याला, 1 लागतं, 1.5 लागती, 2 लागती. ते भाजीवर अवलंबून आहे बाबा. भाजी चांगली असेल तर मग जास्त लागते, कमी असेल तर कमी लागते. साधक असा नाही, कोणतं काय याच्याशी काही मतलब नाही त्याला, त्यांनी ठरवून टाकलेलं आहे एवढं. आणि आस्तीपरीचे जे पुरुष आहे ते आरावरती, अर्धा आरी, पाऊण आरी, पूर्ण आरी. आणि ते कंटिन्यू ते शोधणी वर्षभर त्यांनी शोधणी करून त्याचा आर ठरवला आहे. त्या आरानुसारच तो चालतोय. त्याला स्मरण साधल्या जाईल, त्याचा त्याग परमेश्वराला स्वीकारात पडेल आणि मग तो देवाकडे जाणार आहे. आपल्याला काहीच माहीत नाही, आपण दणकून खातो आणि दणकून स्मरण करतो आणि एकही लिखी लागत नाही. स्मरणाला उठलं तरी आपलं घोरणं चालू राहतं, आपल्याला बसता येत नाही नीट, हे जमत नाही. म्हणून व्हायचं आहे आपल्या शरीरयष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. मान व कसा असला पाहिजे, सडपातळ, निदान शरीरयष्टी त्याची फिट पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. त्याला काही काजू बदाम खुराक खाल्ल्यावर त्याची फिट होणार आहे का, नाही. स्वस्थता, कारण आजार मानसिके 80% असतो, शारीरिके 20% असतो. हे सायन्स पण सांगतं. तुम्ही स्वस्थचित्त असाल, तुमचं शरीर व्यवस्थित आहे. शेतकरी आहे, व्यवस्थित पाहिजे, कष्ट केलं तर त्याचं शरीर वाढतच नाही. तर काही शेतकरी पाहतो, एवढले पोटं वाढले, तू शेती कशी काय करत असेल. शेतकरी कसा पाहिजे, तसा साधक कसा पाहिजे. एखाद्याचा ठीक आहे आजार आहे, काही प्रॉब्लेम्स आहे, त्याच्यामुळे शरीरयष्टी कमी जास्त होते, परंतु शक्यतो साधक आपला फिट पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. म्हणून सकाळी आपण काय घेतो, व्यायाम घेतो. व्यायाम हे वायू तुटे. तुमच्या शरीरामध्ये 3 प्रकारचे वायू असतात, 9 प्रकारचे वायू असतात. पित्त दोष असतो, कफ दोष असतो. हे याचा बॅलन्स जर ठेवला तर तुम्ही स्वस्थ राहाल. आणि त्या बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्हाला व्यायामाची आवश्यकता आहे. पूर्वी लोक अटन विजन करायचे, चालायचे पण, आणि दंडोते घालायचे, 500 दंडोत. राशी एकही दंडोते, बाईसा किती घालायच्या दंडोत. काही चुकी झाली तर आचार्यांना देव 500 दंडोत घालायचा, हे लावायचे, शिक्षा करायचे. आपण दंडोते घालत नाही. किती लोकांना 5 दंडोत, ते बी जीवावर आल्यासारखं. दररोज एक वाढवा, 6, 7, 8, 9, 10 एकच वाढवायचं. कुठपर्यंत जाता, टार्गेट फिक्स करा आणि ते कंटिन्यू करा. नाही तुम्हाला व्यायाम करता येत, दंडोत हा अत्यंत उत्तम व्यायाम आहे. दोन्ही होईल, योग्यता वाढेल आणि व्यायामही होईल, दोन्ही होईल. जेवढं गरजेचं आहे तेवढं खा, 2 घास कमी जेवा, 100% तुमचं शरीर पण काटक राहील, व्यवस्थित राहील. आणि ह्या अवस्थेला पण तुम्ही याल, स्वस्थता लाभाल. नाही तर विनाकारण हट्ट धरायचा. जर तसं देवाने सांगेल नसतं ना, तर काही मान व उपाशी राहून मेले असते म्हटले, देव भेटला असं म्हटले असते. देव माझा आत्मघात आहे म्हणून देवाने सांगितलं जोळीशी उपवास द्यायचा नाही. दररोज तुम्ही भिक्षेला गेलेच पाहिजे. भिक्षेला गेलं म्हणजे दररोज आलं म्हणजे दररोज खालच आलं. आता जोळी का खाती का, जोळीला का बरं उपवास नाही झाला पाहिजे म्हटले. याचा अर्थ काय, तुम्ही उपवासी राहायचं नाही, पण 2 घास कमी खाऊन नित्य उपवासी. जेव्हा तुम्ही असं उपवास राहाल तेव्हा तुम्हाला विकाराचा, विकल्पाचा आणि स्वभावाचा त्रास होणार नाही. प्राणाशी आहार द्यावा, इंद्रियाशी नाही द्यावा. प्राणाला आहार दिलाय, इंद्रियाकडे जर गेलंच नाही तर त्या विकाराचा त्रास होईल का, विकल्पाचा त्रास होईल का, मन माळका करील का. स्वस्त आहे तो, देवाच्या याच्यात आहे, आळस नाही त्याला, स्वभावाचा त्रास होणार नाही. म्हणून सायन्स काय सांगतं माहिती आहे का, सकाळी 1 वेळा जातो ना तो माणूस, तो निरोगी असतो. 2 वेळा जातो तो रोगी असतो, आणि 3 वेळा जातो तो भोगी असतो. आपण कशात बसतो बघा. परत पाठीवर जो झोपतो तो योगी असतो म्हटले. उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी असतो.
डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी असतो आणि जो पोटावर झोपतो तो भोगी असतो म्हटलं. आणि त्याला सायन्सची जोड आहे, शास्त्र पण सांगतंय. आपण कशात बसतो बघा, आपलं देवाने तर सांगितलंय झोपायचं कसं, ज्याची आथरून त्याची पांघरून, आणि श्वानातच झोपायचं आहे. आपण तर सताड पडेल राहतो, आणि सताड पडल्यानंतर एवढे घोरतो का 4 जण उठेल राहते आजूबाजूचे, सारे डिस्टर्ब. हा कधी झोपल, हा कधी झोपल. कुठं मी केलं ना काहीतरी, अरे हा झोपायच्या अगोदर झोपा, नाही तर झोपच येणार नाही. असं कसं का? अहो म्हणे तो जर झोपला एकदा का आपण रात्र खराब झाली का, तो नाही घोरतो तर. आणि आपल्या थेटे पाटलांनी एक अनुभव सांगितला म्हणे, आत्तेभावाकडे गेलो झोपायला, जो घोरायला लागला. रात्रीच गाडी काढली, 10 वाजता गाडी काढली, 11ला घरी आलो, पण तिथं मुक्कामी राहिला. रात्रभर जागण्यापेक्षा तो त्रास बरा म्हटलं. तर हा जो विषय आहे, आपण कसं जर डाव्या कुशीवर जर झोपले तर तुम्हाला कधीही घोरण्याचा त्रास होणार नाही, पचनाचा त्रास होणार नाही, अपचनाचा त्रास होणार नाही, पोटाचा त्रास होणार नाही. तुम्ही स्वस्थ राहाल. सकाळी बरोबर 3 वाजता उठाल. उठल्यानंतर आळस देणार नाही, उठल्यानंतर तुम्हाला परत झोप येणार नाही बसल्या बसल्या. नाही तर उठायचं आणि उठल्या उठल्याच झोपायचं, त्याला काही अर्थ नाही. स्वस्थ राहा, मस्त राहा, चित्त तुमचं स्थिर राहील, परमेश्वराचं स्मरण होईल, आणि कंटकटीयमान रांगोळीचा पुरुष हळूहळू आपण तसं होणार. नाहीतर दीक्षा घेतल्यानंतर काहीच्या तब्येती वाढताना दिसतंय मला. म्हणलं अरे हे उलटं झालं पाहिजे, हे उलटं झालं पाहिजे. इथं येऊन पहिलवानकी थोडी करायची, ही साधना आहे. मी जेव्हा दीक्षा घेतली वर्षांनी 6 महिन्यांनी काही लोक आले, भाऊ लय जाम झाले. म्हटलं अरे आपण ओके. लोक म्हटले पाहिजे हे जाम झाले, हे थकले, हे आजारी झाले, असे लोकांना वाटलं पाहिजे. नाही तर आपल्या तब्येती एवढ्या का फुटायला झाल्या, काय अर्थ. तसं नाही. त्याच्यामुळं कसं व्हायचं, 7 पदार्थाची अप्राप्ती भावली पाहिजे. 7 पदार्थ कोणते कोणते? तान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक, अजून काय, शास्त्र, परमेश्वर, परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराचं प्रेम, याची आपण अप्राप्ती भावली पाहिजे. देवा हे भेटलं पण ते नाही भेटलं, तू नाही भेटला. एक स्थान भेटलं, 10 स्थानं करायला नाही भेटले. शास्त्र एवढं वाचायला भेटलं, अजून का नाही, अजून का ऐकायला नाही भेटलं, अजून का सत्संग मी वाढवले नाही, का ऐकत नाही, का नोट केल्या नाही, का मला समजत नाही, का कळत नाही. ही अप्राप्ती भावली पाहिजे. आणि ह्या अप्राप्ती भावल्यातूनच परमेश्वराचं प्रेम, विशेष प्रेम आपल्यावरती येत राहतं. त्या अप्राप्ती भावनेतून काय करतो आपण, प्रयत्न करतो. परंतु याच्या पलीकडं परमेश्वर मिळण्याची अप्राप्ती मिळाली पाहिजे. देवा हे सारं भेटलं, आता मला स्थान आहे, वासनिक आहे, भिक्षुक आहे, प्रसाद आहे, सारं भेटलं. शास्त्रही समजायला लागलं, ईश्वर कोण आहे हे कळायला लागलं, तुझं ज्ञान काय, प्रेम हे कळायला लागलं. पण तू कधी भेटशील आता त्या परमेश्वराच्या अप्राप्तीपर्यंत आपण पोचलं पाहिजे. आपण याच्यातच अडकलो. तू कधी भेटशील, केव्हा भेटशील, कुठं भेटशील, भेटशील का नाही याचं टेन्शन आपल्याला आलं पाहिजे. याचंच टेन्शन फक्त पाहिजे आपल्याला. बाईसांचं कोणाला, बाईसांना कोणाचं टेन्शन होतं, फक्त देवाचं. बाईसांना कशाचंही टेन्शन नव्हतं, कोणाचंही टेन्शन. बाईसाला जे वारंवार सांगायचे, बाई हे सारं गाठोडं इथं फेकून दे, तिथं आलं का आपल्याला भेटल. पण नाही, बाईसांच्या 32 वस्तू म्हणले शास्त्रकार सांगतात, 32 वस्तू का ज्या देवाच्या उपयोगी लागायचं. गथोडं बांधायचं एवढं मोठं, डोक्यावर घ्यायचं, कोणी भक्त असो नसो, स्वतःसाठी काही नाही. मग देवासाठी काय काय पाहिजे, ताट पाहिजे, ग्लास पाहिजे, तांब्या पाहिजे, सुई पाहिजे, भिलावा पाहिजे, काय पाहिजे, बिबिवे पाहिजे, काही पाहिजे, जे बी पाहिजे ते सारे. देवाला नजर लागू नये म्हणून सुद्धा काळजी घ्यायची. नजर देवाचे उतरवायच्या. आता देवाला कोणाची नजर लागणार आहे, पण ती काळजी आहे, ते प्रेमाचं एक प्रतीक आहे, लक्षण आहे. माझा देव हा भाव आहे. आपण फक्त काळजी, नजर कोणाची लागू नये, कोणाची काळजी घेतो सांगा बरं, फक्त पोरांच्या पोरींची. आणि मग नजर उतरवतो. आणि कधी कधी आपल्यालाही भ्रम होतो, मलाही काय नजर लागली का काय. मग मला कोणी असं म्हटलं की, म्हणलं तू आहे ना आरशासमोर उभा राहा, आणि खरं तुला नजर लागू शकते का, हा मनाला विचार. तुझ्या नजरा साऱ्याला लागतील, तुला कोणाचीच नजर लागणार नाही. काळजी, अप्राप्ती. आणि त्याच्याही पुढं अजून अत्यंत महत्त्वाचा वासनिक वर्गासाठी प्रेमोपाय आहे. काही जे 7 जे आपले
साधनं सांगितले, हे साधनंच आहे. आपल्याला 4च साधनं माहिती. कोणते? स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक. पण नाम हे साधन आहे, शास्त्र हे साधन आहे, ज्ञानप्रेम हे बी परमेश्वराच्या प्राप्तीचं साधनच आहे, ईश्वर हे बी साधन आहे, ईश्वरच ईश्वराला प्राप्त करून देतो ते साधनच आहे. तर हे जे सारे साधनं आहे याची काळजी घेणं, याची स्वच्छता, अडीअडचणीच्या काळात ते सांभाळणं, ते सांभाळण्यासाठी प्रयत्न करणं. म्हणून आपण जिथं आहोत त्या आजूबाजूला किती स्थानं आहे ते पाहायचं. आठवड्यातून आपली टीम तयार करायची, या आठवड्यात या स्थानावर तिथं स्वच्छता करायची, काही तिथं काही अडीअडचणी आहे का त्या पाहायच्या, सरकार दरबारी त्या स्थानाची नोंद आहे का पाहायची, असेल तर चांगली, नसेल तर ती नोंद तलाट्याकडे जाऊन तहसीलदाराकडून जाऊन करून घ्यायची. श्री चक्रस्वामी चरणांकित स्थान असं म्हणून ती नोंद करून घ्यायची. तिथली स्वच्छता, तिथलं येण्या जाण्याचं काही व्यवस्था आहे की नाही, मग दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या स्थानाची, तिसऱ्या स्थानाची या गोष्टी करायच्या. काही लोक म्हणतील बाबा आमच्याकडे स्थानच नाही हो, पुण्याला बाबाच आले नाही, देवच आले नाही. मग तिथं काय आश्रम कमी आहे का? मग आपल्याला काय करायचं, टीम तयार करायची. या आठवड्यात या आश्रमात काही तिथं घ्यायचं नाही, जायचं नाही, आपण फक्त जायचं, सारा आश्रम झाडून काढायचा, आजूबाजूला स्वच्छ करायचा. आपण काय करतो? उलटं करतो, आश्रमात जातो घाण करून येतो. करतो की नाही? स्वच्छ करायला जायचं. तिथं गेल्यानंतर बाबा काही सेवा द्या, सांगा, जसे तुम्ही आले काय सेवा. तुम्ही आता कितीतरी लोक सांगा, ते दिलीप दादा पहिल्या वेळेस आले होते, मला आठवतं, काही बाबा काही सेवा काही सांगा म्हणलं. रमण मुनींना विचारा, मग ते लावतात बरोबर. काहीतरी कोणत्या मार्गात जा, तुम्ही मंदिरात जा, काहीतरी सेवा करून या. काळजी करा या स्थानाची, तिथल्या जागेची, तिथल्या साधू संतांची, माझं शास्त्राची, माझ्या पुस्तकांची, परमेश्वरांनी दिलेले जे साधनं आहे याची कर्तव्य भावनेने जर आपण काळजी करून जे जे गरजेचं आहे ते करायचा जर आपण प्रयत्न केला, ते स्थान कोणासाठी निर्माण केले देवानी? स्थान कोणाचं आहे? स्थान कोणाचं आहे? देवाचं आहे म्हटल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे? देव पाहून घेईल. देव स्थान आपलं आहे, देवाने आपल्यासाठी स्थान निर्माण केलं आहे. प्रसाद देवाचा आहे का आपला आहे? आपला आहे. साधू संत कोणाचे? आपले. नामधारक वासली कोणाचे? आपले. देव काय म्हणतात? आधी येत बुद्धी व्हावी मग येथीच्या परिवारावर. हा परिवार आहे आपला. शास्त्र कोणाचं आहे? माझं आहे, मला सांगितलं आहे. परमेश्वर कोणाचा आहे? माझा देव आहे, माझा देव श्री चक्रधर. ह्या जो आपलेपणा जो आहे तो निर्माण करून त्या साधनाची जर तुम्ही काळजी घेतली तर ते सुद्धा प्रेमाला उपाय आहे, प्रेमाचा उपाय आहे. मग तुम्ही एकटे जा, टीम तयार करा, संघटन तयार करा, परंतु ते करा. आजपर्यंत तुम्हाला ते माहीतच नव्हतं. जायचं, विडा ठेवायचा, निघून यायचं. ते मंदिर साफ आहे की नाही आहे, का तिथं घाण पडली, का तिथं लाईट आहे, का प्रॉब्लेम आहे, का कोण व्यवस्था करते. तुम्ही त्या अन्नदानाच्या क्रिया करण्यापेक्षा तिथं एखाद्या स्थानावर आजूबाजूला बाथरूमची व्यवस्था करा, पाण्याची व्यवस्था करा, एखादा स्वच्छतेला माणूस लावा. त्याला सांगा तुझा महिन्याचा पगार मी देतो, दररोज येऊन तू इथं साफ करायचं, दर महिन्याला तुला पगार देईन. एकत्र येऊन तिथं जाऊन साफसफाई करा. हा प्रेमाचा उपाय आहे. आपल्याला ते माहीतच नाही. आपल्याला फक्त खाणं घाण करणं एवढंच माहिती. तिथं जाताना आपली सेवा दुसऱ्यांनी करू नये याची काळजी घ्यायची, आपली सेवा आपण करायची. ज्यांना आता टिकली, आता प्रसन्न मुनींची अडचण आहे, त्यांची सेवा आपण करण्याची इच्छा ठेवायची. आणि त्यांनी दुःख करायचं की माझी सेवा दुसऱ्याला करावं लागते, देवा मला कधी येईल का सेवा करावं लागेल, सेवा करायची इच्छा आहे मला, कधी संधी भेटेल, त्यासाठी तळमळ दुःख करायचं. या अनुषंगाने जर आपण याच्यासाठी काही पैसा लागतो का, काही वेळ लागतो का? नाही. त्याच्यासाठी लागती जाण, जाणीव. म्हणून सर्वात बेस्ट परमेश्वर प्राप्तीचं पर्याय काय? आपल्याला दरवाजा कोणता आहे? प्रेमाचा. आणि तो प्रेमाचा दरवाजा परमेश्वराने आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलं. त्याच्यातून बाहेर पडायचं असेल ते सारे प्रेमोपाय जो आहे ते आपल्याला कोणते करता येतील यावरती चिंतन करून सिस्टम बसून त्यावरती करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर ते आपल्याला
भेटणार आहे. जर एकदा परमेश्वराचं प्रेम भेटलं तर मग आपण उद्धरून गेलो, आपण परमेश्वराला पोचलो. बाकी आपल्या कोणत्या गोष्टी काही राहतच नाही. आणि म्हणून प्रेम हा जो दरवाजा आहे हा परमेश्वराच्या प्राप्तीचा अत्यंत उत्तम दरवाजा आहे. आणि बाकीच्या दरवाजावरती तो प्रेमाचा दरवाजा अवलंबून आहे. नाही तर तुम्हाला वाटलं प्रेम उत्पन्न उपाय सुटा, आता ज्ञान नाही, जाणीव नाही, तळमळ नाही, धडपड नाही, निमित्त होण्याची इच्छा नाही, सेवादास्याचा भाव नाही, संत सामुग्री नाही, होईल का प्रेमाचा उपाय? या प्रेमाच्या 6व्या दरवाज्यात येण्याच्या अगोदर पहिले 5 दरवाजे पास पाहिजे आणि तरच पुढचा दरवाजा आपल्याला भेटतो. पहिल्या दरवाजातून दुसऱ्या दरवाजात आपण पोचतो. त्याच्यामुळे प्रेमाचा उपाय अत्यंत परमेश्वरांनी दिलेलं ती एक सर्वात मोठी कृपा आहे आणि त्यातूनच आपण उद्धरून जाऊ शकतो. ज्ञान तर आपल्याला बऱ्याच वेळा झाला, त्या ज्ञानामुळं आपण प्रमादी झालो आणि त्या प्रमादातूनच आपण वारंवार या सृष्टीत जन्मच्या फेऱ्यात दुःखात पडलो. ते दुःख परमेश्वराला पावत नाही, म्हणून वारंवार परमेश्वर आपल्याला डुळक्याच्या दृष्टांच्या माध्यमातून बोध देतात, ज्ञान आणि प्रेम दाखवतात. आणि मग परमेश्वर म्हणतात तुम्हाला देव भेटला, देव समजला, देव कळाला तर परमेश्वराचं प्रेम मागावं. म्हणून परमेश्वराकडे आपण प्रेमच मागलं पाहिजे. पण त्या परमेश्वराच्या प्रेमाला पात्र करण्यासाठी पहिल्या बाकीच्या प्रेमातून निघावं लागेल. आणि बाकीचे प्रेम तुम्हाला कोणते माहिती आहे? मान पान, पैसा, अडका, प्रपंच, इस्टेटी, या साऱ्या ज्या गोष्टी आहे, मन माळका, यातून निघावं लागेल. कारण अनंत सामाये तेत अनिक न सामाये, अनिक सामाये तेत अनंत न सामाये, का अनंत तो अनंत की. एकदा का परमेश्वर आपल्या हृदयात आला का बाकी दुसरं काहीच येतच नाही. आणि बाकी जर असेल तर परमेश्वर येत नाही. म्हणून परमेश्वराला आपल्या हृदयात आणण्यासाठी पहिले आपल्या हृदयातली पहिली घाण काढावी लागेल. आणि मग एकदा का परमेश्वर आला तर मग मात्र दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला जागा उरत नाही. कारण अनंत तो अनंत की. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.